तुमच्या नावेत कोणी नसलं तरी चालेल, पण येशू असू द्या. असं लिहिलंय तिथं. हे सगळे बाकीचे गेले दुसरे आपापल्या नावेमध्ये, नाही का? बघितलं तिथं त्यांनी बोलवलं सगळ्याला, कोणी नव्हतं त्याच्या नावेमध्ये. कधी कधी जीवनाचा असा एक टप्पा येईल की तुमच्या नावेत तुम्हाला कोणीच दिसणार नाही, पण तुम्ही त्यांना बघू पण नका. काय करायचंय आम्हाला? कुणाला बघायचंय? येशू. येशू, फक्त येशूला बघा. तुम्ही ज्यावेळेस या सगळ्या सबबी सांगताना त्यास लक्षात ठेवा की तुमचा तो अनुभव आता येशूच्या उपस्थितीने बदलून जाणार आहे. त्याची प्रेझेन्स, त्याची उपस्थिती, त्याची समक्षता. म्हणून तर मोशे म्हटला की तू जर माझ्याबरोबर नाही तर मला इथून पुढे चालू नको. तो काय म्हटला? माझी समक्षता तुझ्या बरोबर चालेल, माझी